मला नको पाठव, मला काम आहे रूम मध्ये. आणि हे हात पण छान दिसतात. ते हाऊसच हे होऊन जाते आपली, म्हणजे फिटूनच जाते. त्याचं काय वाटतच नाही एवढं, निराश होऊन जातं सगळ्यातून. मग हाय रे मेरी फुटी किस्मत. हॅपी बर्थडे डिअर माऊ. असे 3 खण इकडे मोठे केले, खाली 3 छोटे. आणि चल चालता हो, मला बोल दे काय बोलायचं. जा, माझ्याकडे किती कपडे असले तरी कमीच, पण माझ्याकडे कमीच आहेत. हे काही ड्रेस मी नवीन घेतलेत. पाउच में पाउच, पाउच में पाउच, पाउच में पाउच. कितने पाउच. आज ताईंचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे ताई. थँक्यू बाबा. 7 खण केले तसे, त्याच्यात बरंच काय काय ठेवलंय. शुभ सकाळ मंडळी. कसं काय, मजेत ना? मजेतच असायला पाहिजे, कारण घेऊन आली आहे तुमचा आमचा आवडता ब्लॉग. वाव समृद्धी. आज म्हटलं काहीतरी वेगळी सुरुवात करूया. चहा पिऊन सुरुवात करूया. सकाळ सकाळचा चहा द्या. साईबाबा बदले तुमचे. साईबाबा. तेव्हा ताई आले. चला, आज भरपूर काम आहेत. पटापट आजचा दिवस सुरू करायचा आहे. या. ते बोलतील हा अजून असाच आहे, मगाचपासून असाच फिरतोय. जा कोहिला. आज त्याचं जरा स्लो काम चालू आहे, नाही तर एव्हाना त्याचे पटापट अंघोळ झालेले असते. पळालेला पण असतो तो कामावरती, पण आज जरा स्लो चालू आहे. असू दे, एखाद्या दिवस चालतं. एक तर रविवारची सुट्टी काय असते ते आम्हाला माहिती नाही. माझ्या नशिबात तर माझा नवरा रविवारी कधी घरी नसतो, बिझनेस असल्यामुळे. काय तुम्हाला सांगू, व्यथा माझी. असंच बरोबर नाही भेटला ना. ऑफिसवर असतं तर बरं झालं असतं ना, 6 वाजता घरी आला असतं. तेच तर काय, आता जाऊ दे. आता जे पदरी पडले ते गोड म्हणून घ्यायचं. अजून काय पदरी पडले, पवित्र झाले. हाय रे मेरी फुटी किस्मत. वाट लागली. जा, खेळले जातात. लाईट नव्हती म्हणून अंघोळ नाही केली. हो, मग आता आली आहे लाईट. माझ्या अंगावर जोर देऊ नको रे. जा बाबा जा. मोडलेलीच आहे मी. बाय बाय. मला नको पाठव, मला काम आहे रूम मध्ये. काम आहे रूम मध्ये. मैत्रिणींनो, ही आमची चेअर आहे. हे जे आमचं ऑफिस आहे घरातच, त्याच्यामधली ही चेअर आहे. खूप जास्त डर्टी झाली आहे, खूप जास्त. खिडकी दरवाजा आमचा ओपन आहे, शेतामध्ये घर आहे, भरपूर डस्ट येते. किती पण वेळा क्लीन केली तरी हे जे बारीक 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 हे असतं ना, त्याच्यामध्ये भरपूर डस्ट अडकून राहते. भरपूर मेथड्स ट्राय केल्या, पण व्हॅक्यूम क्लीनरसारखं क्लिनिंग कुठल्याच मेथडने होत नाही. त्याच्यामुळे आज आपण ही खुर्ची साफ करणार आहोत विथ अगारोचा व्हॅक्यूम क्लीनर. हा आहे आपला नवीन अगारो आयकॉन बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर. हे आपण ह्याला पाईप जोडलेला आहे आणि या होजला आपण हा मल्टीपर्पज ब्रश अटॅच केलेला आहे, ज्याने आपण आपली चेअर क्लीन करणार आहोत. हा आपल्या चेअरचाच एक पार्ट आहे, कुशनी पार्ट. तो मी डिटॅच करून घेतला आहे. क्लीन झाल्यानंतर पुन्हा अटॅच करेल. बेटर क्लिनिंगसाठी मी तो डिटॅच करून घेतला आहे सध्या. तर तुम्ही बघताय ह्याच्यावर ही धूळ आहे आणि तुमच्या देखत डोळ्यांदेखत आपल्या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये ती मस्तपैकी सक होती आहे. 1600 वॅटची पॉवरफुल मोटर मिळते आपल्याला व्हॅक्यूम क्लीनरमध्ये आणि 24 kPAची सक्शन पॉवर मिळते, विच इज रिअली नाईस. हे बघा किती जास्त डर्ट आहे, किती जास्त धूळ जमा झाली आहे. इथे हे लॉक बटन आहे ना, ते ओपन केलं आणि आपली सगळी धूळ. इन्स्ट्रक्शन मॅन्युअलची सुद्धा आपण मदत घेऊ शकतो. मेन युनिट सोबत आपल्याला ह्या सगळ्या ॲक्सेसरीज मिळतात. आपल्याला एक्सटेन्शन कॉर्ड पण मिळते जी मेटलची आहे, त्याला आपण अजून फर्दर एक्सटेंड करू शकतो. तिथे मध्ये बटन आहे ते वापरून. हा फ्लोअर ब्रश आहे जो अटॅच केलेला आहे आपण, त्याला पण खालून 2 छान व्हील्स आहेत, त्याच्यामुळे जमिनीवर यूज करणं, मूव्ह करणं खूप इझी पडून जातं. इकडे आपल्याला एक हे नॉझल मिळतं, ज्याच्यामुळे आपण सक्शन पॉवर कमी जास्त करू शकतो. लादीवर पडलेला कचरा असेल किंवा कार्पेटवरची अडकलेली धूळ असेल, ती आपण या फ्लोअर ब्रशने क्लीन करू शकतो. तुम्ही बघताय
आहे खूप एफिशियंटली सगळा कचरा दगड वगैरे छोटे छोटे सक केले जात आहेत व्हॅक्यूम क्लीनरमध्ये. आणि आपण पायाने सुद्धा तो जो ब्रश आहे तो ऑन ऑफ करू शकतो, हाताने करायची गरज नाही. प्लस हे आहे एक नॉझल, क्रॅविस नॉझल म्हणतात. अडगळीची जी जागा असते किंवा कोपऱ्यातली जी जागा असते, काही शोपीसेस वगैरे असतात किंवा हे जे असे रेलिंग्स असतात खिडकीचे, ते क्लीन करण्यासाठी, तिथली धूळ खेचून काढण्यासाठी आपण या नॉझलचा वापर करू शकतो. तुम्ही बघू शकताय खूप जास्त धूळ आहे या ह्याच्यामध्ये, खिडकीच्या ह्याच्यात, आणि खूप एफिशियंटली ती सक होती. या प्रकारचे कुशनी मटेरियल क्लीन करण्यासाठी आपण या मल्टीपर्पज ब्रशचा, कर्टन्स क्लीन करण्यासाठी सुद्धा याचा आपण उपयोग करू शकतो. हा आहे आपला नवीन अगारो आयकॉन बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर. हे मेन युनिट आहे, हे हँडल आहे, आपण आरामात इकडे तिकडे हलवू शकतो. प्लस याला इकडे दोन बाजूंना व्हील्स भेटतात आणि सोबतच इकडे बॅक साईडला आपल्याला इथे पण दोन व्हील्स भेटतात. सो या दोघांच्या कॉम्बिनेशननी ही मशीन कुठेही आपल्याला मूव्ह करणं इज रिअली इझी. 5 मीटर लॉंग पॉवर केबल भेटून जाते. हा लाल मार्क दिसला की खेचणं थांबवायचं आहे आपल्याला. इथे आपल्याला भेटतं कॉर्ड वाइंडर बटन. सो हे बटन आपल्याला आत प्रेस करायचं आहे आणि हलक्या हाताने ही एका बाजूने धरायची आहे आपल्याला. सो ही ऑटोमॅटिकली आतमध्ये खेचली जाते. ह्याच्यामध्ये ही आहे बॅगलेस बिन. ओके, सो ह्याच्यात आपल्याला कुठली बॅग इन्सर्ट करायची गरज नाहीये. जी काही आपली धूळ आहे ती या कंटेनर मध्ये जमा होते. सो बॅग टॉन होण्याची वगैरे रिस्क नाहीये. इथे बटन आहे, प्रेस करायचं, ओपन होतं, आणि ह्याच्यामध्ये आपली धूळ जमा झालेली आहे. हे जर आपल्याला वॉश करायचं असेल तर फक्त हे ट्विस्ट करायचं आणि काढायचं. या बिन मध्ये आपल्याला भेटतो हेपा फिल्टर. ह्याला रिमूव्ह करणं इझी आहे. ह्याला फक्त पाण्याने वॉश नाही करायचं. हेपा फिल्टरला ड्राय कपड्याने किंवा ड्राय जो ब्रश असतो त्याने ह्यातली धूळ काढून टाकायची. या हेपा फिल्टरचं काम काय आहे की ही जी धूळ जमा होते ना ती त्या मशीनमध्ये परत परत फिरण्यापासून वाचवतं आणि मोटरपर्यंत जाऊ देत नाही धुळेला. सो दिस इज रिअली इम्पॉर्टंट. इकडे या होजला पण आपल्याला बटन मिळतं. सो आपल्याला जर कधी सक्शन कमी करायचं असेल तर हे बटन प्रेस करून इथून आपण सक्शन रिलीज करू शकतो. या व्हॅक्यूम क्लीनर मध्ये आहे सायक्लॉन सिस्टीम, ज्याच्यामुळे ह्याची सक करण्याची कॅपॅसिटी खूप छान आहे, पॉवरफुल आहे. ज्यांना साफसफाई आवडते, ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, त्यांच्याकडे ही मशीन मस्ट हॅव आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. डू बाय अँड डू लेट मी नो तुम्हाला कशी वाटली. आम्हाला सगळ्यांना आवडली. जेव्हा हे कपाट बनवलं होतं त्यावेळेला खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती की कपाटाची टूर दे, तेव्हा नाही शक्य झालं. आता मला भरपूर गोष्टी याच्यामध्ये सॉर्ट करायच्या आहेत. तर आरू झोपलाय तर मी थोडं थोडं करायला घेते. म्हटलं साईड बाय साईड माझं अरेंज पण करून होईल आणि तुम्हाला पण दिसेल की कसे खण आहेत. ओके, तर चला सगळ्यात पहिले मला काय काम करायचं आहे. ह्या खणामध्ये ना मी 2 बॅगा तुम्हाला दिसतात त्या मी खाली काढते, कारण की त्याच्यात आरूचे कपडे ठेवलेत आणि त्याचे काही ब्लँकेट्स आणि गोधड्या वगैरे आहेत जे आता वापरत नाही. हे आता नाही एवढं वापरत मी. हे सगळे गिफ्ट वगैरे आलेले आहेत. एकदा दोनदा वापरली. परीची आजी तिने ही गोधडी शिवून दिली होती. ही मला अंकादादाच्या आईने दिली होती शिवून. ही पण काकीने शिवून दिली होती. ही आमच्या मामीने या शिवून दिल्या होत्या. त्या तेव्हा वापरल्या, आरू छोटा होता तेव्हा. आता काय, आता ते गोधड्या काय वापरत नाही. आता त्याच्या अंगावर ब्लँकेट्सच असतात. या पिशवीमध्ये ब्लँकेट्स आहेत आरूसाठी, जे तो मोठा झाला तरी पण वापरू शकतो. आणि असे काही कॉटनचे कपडे आहेत जे त्याला पुढे होतील, त्याच्यामुळे हे मी ठेवते. जे ब्लँकेट्स किंवा गोधड्या जे आता तो नाही वापरणार, त्याच्यासाठी मोठा झालाय तो ते वापरण्यासाठी, तर त्या गोष्टी मी सेपरेट आउट केल्यात. कोणीतरी गरजू असं असेल, गरजू किंवा ज्याच्याकडे बाळ आता येणार आहे वगैरे, कारण सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, तर त्या मी त्यांना देऊ करायचं त्यांची इच्छा असेल तर. ह्याच्यामध्ये आरूचे कपडे आहेत जे त्याला नंतर होतील, म्हणजे मोठे कपडे आहेत. आणि हे सगळे तुम्हीच म्हणजे आमच्याच नातेवाईकांनी दिलेले भेटी आहेत. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. अजूनही तो एवढा मोठा झाला तरी मी अजून तेच वापरते. मी जास्त त्याच्यासाठी खरेदी करत नाही, तुम्ही दिलेलेच वापरते. थँक्यू सो मच. बराच मोठा खण आहे. ओके, भरपूर सामान याच्यामध्ये राहू शकतं. त्यानंतर इकडे हे खण आहेत भरपूर सारे आणि ते सगळ्यांना मिळून हा एकच सिंगल डोअर केलेला आहे. ओके, भरपूर गोष्टी ठेवायला असे 1 2 3 4 5 6 7 खण केले तसे. त्याच्यात बरंच काय काय ठेवलंय. ते जेव्हा मी ठेवलं होतं तेव्हा ते ऑर्गनाइज्ड करून ठेवलं होतं, पण आता एवढ्या महिन्यानंतर ते पुन्हा थोडंसं असं झालं आणि ते मी जेव्हा कधी खण उघडते मला असं वाटतं काय क्लटर आहे. सो म्हणून आज मी पटापट ते आवरणार आहे. ओके, तर सगळ्यात वरच्या खणात काय मी सेटर फटर भरून ठेवलंय. ही पिशवी घरी न्यायची आहे ज्याच्यात माझे कपडे जे मी घरी वापरेन.
ही पिशवी द्यायची आहे कोणाला तरी छोट्या बाळाला, आणि ही सुद्धा छोट्या बाळाला कोणाला तरी द्यायची आहे. सध्या तरी मी ह्याच्यातच ठेवते, जेव्हा मी जाईन तेव्हा घेऊन जाईन. देन ह्याच्यामध्ये मी माझं ज्वेलरी जे काही आहे आर्टिफिशियल ते सगळं ठेवते, पण ते पण सध्या सगळं सटल फटल झालंय. हा नेकलेस मी पुष्पा मम्मींना म्हणजे वहिनीच्या आईला दिला होता. त्यांना एक फंक्शनसाठी हवा होता, त्यांना आवडला होता म्हणून त्या राजस्थानला गेल्या होत्या आणि तिथून त्यांनी माझ्यासाठी हे पण आणले कडे. सुंदरसे सुंदर आहेत ना कडे, हे कडे त्यांनी माझ्यासाठी आणले. बरंच काय काय ते वापरायची अक्कल नाही म्हणा, किंवा तेवढी आवड नाही म्हणा, किंवा सवड नाही म्हणा. सगळे मोत्यांचे नेकलेस आहेत ते ह्याच्यात ठेवलेत ना, पण ह्याच्यातच ठेवते. मोती रिलेटेड काय घालायचं असेल तर हा बॉक्स उघडायचा. सगळ्या गोष्टी अशा प्लास्टिक पिशवीमध्ये पॅक, असं नाही की कसं पण ठेवलंय, त्याच्यामुळे त्या टिकतात. आणि मग नवीन गोष्ट घ्यायची झाली की मग जीवावर येतं की ऑलरेडी जे आहे तेच घातलेलं नाही आहे, नवीन गोष्टी घेऊन काय करायच्या. आणि आता मी घेत पण नाही, किती वर्ष झाली मी घेतच नाही. काय सगळं आधीच आहे. एक असं वय असतं ना की जेव्हा आपण घेतो 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 आणि नंतर ते हाऊसच हे होऊन जाते आपली, म्हणजे फिटूनच जाते. त्याचं काय वाटतच नाही एवढं, निराश होऊन जातं सगळ्यातून. मग पाउच में पाउच, पाउच में पाउच, पाउच में पाउच, कितने पाउच. लेकिन पाउच लगता है जब बाहर जाना होता है ना. ह्याच्यात हेअर एक्सेसरी आहे, हे बघा असला हा हेअर बँड, हे रबर असले रिबिरीवाले मध्यंतरी स्टाईल आली होती. हे असे सशाच्या कानांचे हे असले, ते सॉफ्ट सॉफ्ट काय नाही म्हणून विचारू नका. हाय सगळं, वापरणं नाही. हे बऱ्याच काय काय रुमाल एका पाऊच मध्ये, असं ऑर्गनायझेशन मध्ये जरा बरं असतं, पण ते वापरण्याची हे नाही. मला अक्कल देवाने कमी दिले. जरा आहे तर सगळं, पण त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते जरा पदरी नाही पडत अजून माझ्या. हा 3 नंबरचा मी केलेला आहे पिशव्यांसाठीचा खण. ह्याच्यामध्ये सारी पाउचेस पासून छोट्या मोठ्या सगळ्या पिशव्या आहेत. डस्टबिन बॅग पण कुठे शोधायचं झालं तर मी हा खण उघडते. त्यानंतरचा खालचा खण मी केला आहे काही वस्तू ठेवण्यासाठी. जेव्हा मी ऑनलाईन काही वस्तू परचेस करते किंवा जेव्हा मला प्रॉडक्ट्स प्रमोशनसाठी येतात त्यावेळेला ते कुठे ठेवायचं तर मी या खणामध्ये ठेवते. म्हणजे ओपन करायच्या आधी त्या गोष्टी सगळ्या इथे असतात, कारण आल्या आल्या ओपन करणं होत नाही. अरू असतो, बाकी कामं असतात, शेड्यूल्ड असतात गोष्टी. त्याच्यामुळे जेव्हा ऑनलाईन पार्सल येतं तर ते फोडायच्या आधी त्याचं छोट्या साईजचं असेल तर ते या खणात जातं. इकडे खाली माझी डायरी किंवा माझ्या फाईल्स, डॉक्युमेंट्स ते सगळं ह्याच्यात आहे. हा जो खण आहे त्याच्यात अशा इलेक्ट्रॉनिक कॅटेगरीमधल्या वस्तू आहेत. म्हणजे माझी रिंग लाईट असेल किंवा लिटरली ड्रिल मशीन पण ठेवलेली आहे. असे लाईटचे छोटे मोठे पार्ट, छोटे मोठे बल्ब, वायरी ज्या एक्स्ट्रा असतात आणि ते सॉकेटचे जे एक्स्ट्राचे पार्ट्स असतात ते. त्याच्यानंतर ट्रायपॉड काही आहेत, 1-2 माईक आहेत जे अजून चांगल्या कंडिशनमध्ये आहेत, ते सगळं मी ह्याच्यात टाकलेलं आहे. आणि इकडे खाली माझ्या बॅग्स आहेत. ॲक्च्युली हे बॅगचं सेक्शन वरती कुठेतरी पाहिजे, कारण की बॅग जास्त लागतात, पण स्टील राहू दे. अगदीच मी रोजच्या रोज बाहेर जात नाही, त्याच्यामुळे तिथे असलं तरी चालतील. तेवढाच खाली बसून उठायचा व्यायाम होईल म्हणून मी तसंच ठेवलं. ओके, आता आपण ओपन करूया हा सेक्शन. ह्याच्यामध्ये पण भरपूर गोंधळ आहे, गडबड आहे, कारण मी कपडे ठेवते या खणामध्ये आणि सध्या मी कपडे टेलरकडे दिले होते, त्याच्यामुळे ह्याच्यात सगळी मेस आहे ती आता आपण नीट करूया. माझ्याकडे किती कपडे असले तरी कमीच, पण माझ्याकडे कमीच आहेत. चला काढते मी, कारण की ऑर्गनाईज करायचे आहेतच. मी भरपूर छान छान कपडे पण घेतलेत, टेलरकडे दिलेले आहेत. काही आलेत, काही अजून यायचे आहेत. ते मी आता व्यवस्थित ठेवून देते, कारण खूप केऑस झालाय सगळ्याचा. सध्या मी एक एकच खण घेते. सो हे बघा, इथे हे असं सेक्शन आहे. साड्या किंवा ड्रेस जे काही माझ्याकडे कपडे स्टोअर करण्यासाठी बेसिकली हे सेक्शन बनवून घेतलंय. तर हे कम्प्लिटली माझं आहे. असे 3 खण इकडे मोठे केलेत, खाली 3 छोटे खण केलेत आणि ह्याच्यामध्ये ड्रॉवर केलाय ज्याच्यात अजून मी काहीच नाही ठेवलेलं आहे. माझा हा बेल्ट आहे फक्त, जीन्स नाही बेल्ट. जीन्स मला घ्यायचे आहेत, आधीच्या सगळ्या मी डिस्कार्ड केल्या, देऊन टाकल्या. एकही जीन्स माझ्याकडे नाहीये, मला ते घ्यायची आहे. हे काही ड्रेस मी नवीन घेतलेत, ऑफलाईन घेतलेत. ते त्याच्या ओढण्या आहेत ॲक्च्युली. हा पायजमा आहे, ही ओढणी आहे, ठीक आहे. ह्या ओढण्या आहेत मोस्टली. हे कपडे मी फिटिंगसाठी दिलेले आहेत टेलरकडे, आणि ते टेलर आहेत सानिकाचे बाबा त्यांच्याकडे दिले. तर ते आपल्याला 1-2 दिवसामध्ये मिळतील. हे व्हाईट कलरचं ब्लाऊज माझ्याकडे नव्हतं म्हणून मी हे मागवलेलं आहे. बोटनेक आहे त्याला आणि पाठीमागून असं बटन्स आहेत.
चिकनकारी टाईपमध्ये काम केलेलं आहे त्या एम्ब्रॉयडरीवाले. ओके, आणि असे एवढे एवढे हात आहेत. हे असं मल्टी कलरचं ब्लाऊज आहे. ओके, फिटिंग व्यवस्थित बसते घातल्यानंतरची आणि हे हात पण छान दिसतात. मी वेअर करून दाखवेन एखाद्या साडीवरती. मल्टी कलर मुद्दामच घेतलंय. एकच ब्लाऊज खूप साऱ्या साड्यांवर आपण घालू शकतो, त्याच्यासाठी हे ग्रीन कलरचं एक ब्लाऊज घेतलंय. साडीमधलं जे ब्लाऊज आहे ते मी कमी शिवणार आहे ह्या वेळेला. अगदीच 1-2 साड्यांमधले ब्लाउजेसच मी शिवायला टाकणार. अदरवाईज असे रेडीमेड दुसरे ब्लाउजेस मी वेअर करणार आहे त्या साड्यांवर. तर हे एक ब्लॅक कलरचं घेतलंय. अजून पण आहेत ऑनलाईन घेतलेली, ती तुम्हाला दाखवेन मी. फिटिंगला दिली होती मी माझ्या साईजची करायला. ठीक आहे, हे पण घातल्यानंतर सुंदर दिसतं ब्लाऊज. हे पण मल्टी कलर आहे. एकच ब्लाऊज आपण खूप साऱ्या साड्यांवर वेअर करू शकतो. त्याचे हात असे लांब आहेत, मी पाठीमागून हुक्स आहेत. पूर्ण वेअर करेन तेव्हा तुम्ही बघा की ते कसं दिसतं आणि मग मी त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक देईन जर तुम्हाला हवं असेल तर. की आता मला साड्या सॉर्ट करायच्या आहेत की कुठल्या मला फॉल बिडिंगला द्यायच्या आहेत आणि कुठल्यावर कुठलं ह्यातलं ब्लाऊज मी पेअर करू शकते, आणि जे पेअर नाही करू शकत ते मला सेपरेटली शिवायला द्यायला लागेल. टीटा टीटा कोणी लावला? टीटा काढूया. तांदूळ लावलं तर डोळ्या वेळात गेला तो गास लागून बघते बघ असा. थँक्यू. ते काढायचं. हा, वाव, छान छान. आज ताईंचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे ताई. थँक्यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पिलू थांब रे. मावलं तिता कलायच्या. टीटा टीटा टीटा. त्याला बघताना झाले बर्फी होती, चॉकलेट कापलं नको. मम्मा काय देत असले का तुला डाऊटफुलच वाटतं. तर हे आम्ही छोटासा असं एक सिम्पल आणि स्वीट डेकोरेशन केलंय. स्वीट आहे का नाही तर सांगते, सिम्पल आहे तर मी सांगते. थँक्यू. आता आपण केक कट करूया. पहिले नाव लिहिणार होतं तुमचं, नंतर सानिका बोलली ताईच हाक मारतो ना आपण, बोलू ताईच बोलू चालायचं, ताईच लिहू असं. चला कापा. चला पिलू. अहो या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर माऊ. हॅपी बर्थडे टू यू. त्याला एक बुट लाव. क्रीम भरपूर झालं. हे घे पिलू. कसा आहे ताई? छान आहे. बरं कसं आहे सांग बरं. तो बघ